आपल्या दमदार आणि निखळ अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे सुप्रसिद्ध अभिनेते म्हणजे अतुल तोडणकर। ते आपल्या खास कॉमिक टायमिंगसाठी ओळखले जातात। मात्र गेली 2 वर्ष ते एका भयानक आजाराचा सामना करत होते। एक वेळ अशी आली होती की ते या गंभीर आजारातून सही सलामत बाहेर पडतील की नाही ह्याची शाश्वती नव्हती। चालू नाटकातून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं। या गंभीर आजारामुळे अतुल तोडणकर यांच्यासमोर मोठं आर्थिक संकट उभं होतं। महागडा खर्च पाहून ते उपचार घ्यायला टाळाटाळ करत होते। समोर घराचे हप्ते, मुलाचे 10वीचे वर्ष, या सगळ्याला तोंड कसं द्यायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर असतानाच मराठीतील दिग्गज अभिनेते त्यांच्या मदतीला धावून आले। त्यांनी त्याचा सर्व खर्च पेलला। त्यामुळे आज 2 वर्षांनी ते या आजारातून पूर्ण बरे झाले आहेत। आता ते पुन्हा त्याच उत्साहाने रंगमंचावर पुनरागमन करत आहेत। नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी आपल्या या कठीण काळाविषयी सविस्तर भाष्य केलं। चला तर जाणून घेऊया ते नक्की काय म्हणाले। आजारपणाविषयी बोलताना तोडणकर म्हणाले की 21 जानेवारी 2024ला मी पुण्यात एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा प्रयोग करत होतो। नाटक चालू असतानाच अचानक माझ्या ओठाला मुंग्या यायला लागल्या। माझे हातपाय सुन्न पडले। हळूहळू माझे संपूर्ण शरीरातील त्राण निघून गेले। मला प्रयोगादरम्यानच व्हीलचेअरवर बसून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले। माझ्या शरीराची तपासणी झाल्यावर डॉक्टरांनी ब्रेन हॅमरेजचा अटॅक आला आहे असे सांगितले। उपचार खूप खर्चिक आणि बराच काळ चालणारा होता। आजारपणामुळे माझ्या उत्पन्नाचे सर्व मार्ग पूर्णपणे बंद झाले होते। हातात कोणतीही कामे नसल्यामुळे पैशाची अत्यंत चणचण भासत होती। एकीकडे मुलगा 10वीला होता तर दुसरीकडे घराचे हप्ते भरायचे होते। एकूणच कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे जिकरीचे झाले होते। याच काळात मला सातारा येथील सुप्रसिद्ध डॉक्टर सुयोग दांडेकर यांनी उपचारासाठी बोलवले। मात्र उपचारांचा मोठा खर्च परवडणार नसल्याने मी सुरुवातीला केवळ हो येतो असे जुजबी उत्तर दिले। मात्र डॉक्टर माझ्या मागे लागले। त्यांनी पैशाची अजिबात काळजी करू नको, पहिले उपचार घे, पैशाचं नंतर बघू असे सांगितले। त्यानंतर सातारा येथे जाऊन मी उपचार घेतले, ज्यामुळे माझी तब्येत झपाट्याने सुधारली। शेवटी ठणठणीत बरा झाल्यानंतर मी डॉक्टरांना फीबद्दल विचारले, तेव्हा डॉक्टरांनी केवळ माझ्याकडून एक छोटीशी व्हिडिओ बाईट घेतली, मात्र पैसे घेतले नाहीत। मात्र खरा धक्का मला तब्बल वर्षभरानंतर बसला, जेव्हा मला समजले या आजारपणाचा संपूर्ण खर्च स्वतः प्रशांत दामले यांनी उचलला होता आणि संपूर्ण वर्षभर या गोष्टीचा त्यांनी मला पत्ताही लागू दिला नाही। हे जेव्हा मला समजले तेव्हा मी निशब्द झालो। आजही जगात अशी माणसं आहेत यावर माझा विश्वास बसत नव्हता। मनोरंजन विश्वातील झगमगाटात माणसे एकमेकांचे पाय खेचतात, त्यात अशी माणुसकी जपणारी माणसे खूप दुर्मिळ असतात। प्रशांत दामले यांनी मला काही पत्ता न लागू देता मला मदत केली। आजच्या जगात कोण असं करतं? मागे एका कार्यक्रमात त्यांनी माझा उल्लेख माझा आवडता मित्र असा केला, तेव्हाही माझं मन भरून आलं होतं। खरंच आता अशी माणसे शोधून सापडत नाही। मी खूप लकी आहे की आज माझ्या आयुष्यात अशी माणसे आहेत। या माणसाच्या पाठिंबामुळे मी 2 वर्षांनंतरही कमबॅक करू शकलो असे ते शेवटी म्हणाले। आज अतुल तोडणकर ब्रेन हॅमरेजसारख्या आजारावर मात करून पुन्हा जोमाने काम करू शकत आहेत। त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्यांच्या पत्नीचे नाव माधुरी असून त्या व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत। त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी काम केलं आहे। या जोडप्याला शौर्य नावाचा मुलगा असून तो ज्युनियर कॉलेजमध्ये आहे। सध्या अतुल यांच्या तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकाचे प्रयोग सर्वत्र धडाक्यात चालू आहेत। स्वतःवरचा विश्वास आणि प्रशांत दामले यांच्यासारख्या अनेक जीवाला जीव देणाऱ्या मित्रांमुळे आज ते मोठ्या आजारातून सही सलामत बाहेर पडले आहेत। प्रशांत दामले एक दिग्गज अभिनेते तर आहेतच, मात्र माणूस म्हणूनही ते किती मोठे आहेत ते त्यांच्या कृतीवरून दिसून येते। अतुल तोडणकर यांच्या या संघर्षातून एक गोष्ट अधोरेखित होते, ती म्हणजे संकट किती मोठं असलं तरी सोबतच्या माणसांच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने त्यावर मात करता येते। प्रशांत दामले यांनी केलेली निस्वार्थी मदत ही केवळ मैत्री नाही तर माणुसकीचं जिवंत उदाहरण असून त्यांची ही कृती आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे।